विधायक राजू कारेमोरे एवं उनके परिवार द्वारा सुभाष चंद्र बोस शासकीय उपजिला अस्पताल तुमसर में आयोजित महा आरोग्य शिविर में 2600 मरीजों ने इस शिविर से लाभ लिया। इनमें से 1350 मरीजों को निःशुल्क चश्मे दिए गए और 440 मरीजों को अपने खर्च पर सर्जरी के लिए नागपुर भेजा जाएगा। कार्यक्रम के मौके पर राजू कारेमोरे ने विचार व्यक्त कर कहा कि स्वास्थ्य सेवा भगवान की सेवा है और समाज को भी कुछ देना होगा। शनिवार 20 अगस्त को विधायक राजू कारेमोरे एवं मित्र परिवार द्वारा सुभाष चंद्र बोस शासकीय उपजिला अस्पताल तुमसर में निःशुल्क सामान्य स्वास्थ्य एवं रोग निदान शिविर का आयोजन किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता तुमसर के प्रदीप पडोले ने की। कार्यक्रम का उद्घाटन प्रमोद तितिरमाने ने किया। आयोजक के रूप में राजू कारेमोरे एवं मुख्य अतिथि के रूप में मधुकर कुकड़े, किशोर चौधरी, देवचंद ठाकरे, राजकुमार माटे, मुन्ना फुंडे, कल्याणी भूरे, आशीष कुकड़े, योगेश सिंगनजुड़े, राजेश देशमुख अन्य सहित समस्त तुमसर शहर के सभी एनसीपी पार्टियों के कार्यकर्ता एवं सदस्य उपस्थित थे। इस अवसर पर महा आरोग्य शिविर में ईसीजी, नेत्र रोग, मेडिसिन, सर्जरी, स्त्री रोग, शिशु रोग, कान, नाक एवं गला, त्वचा रोग, चर्म रोग एवं श्वास रोग के विशेषज्ञ चिकित्सकों ने जांच की। आपला तुमसर मोहाडी तालुक्यामध्ये महाआरोग्य व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेला आहे। हा 10वा महाआरोग्य व रोगनिदान शिबिर तुमसर या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्या ठिकाणी महाआरोग्य रोगनिदान शिबिर घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपला या परिसरातील नागरिक, माता, बंधू, भगिनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या तिथे सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी आपले उपचार आपला तिथे तपासणी केलेली आहे। त्यांची उपचार सुद्धा आपला इथे हिंगण्याला होत आहे आणि हा ग्रामीण भाग आहे। या ग्रामीण भागामध्ये आताच आपला शेतीचा जो खरीपाचा हंगाम आहे त्या हंगामाच्या रोवणीचा आपला काम संपलेला आहे आणि शेतकरी किंवा आपला तिथला आपला शेतमजूर, माता भगिनी या आपला आता थोडा त्यांना विश्रांती मिळालेली आहे। या विश्रांतीच्या काळामध्ये ते आपले या महाआरोग्य शिबिराला भेट देत आहेत आणि तपासणी करत आहेत। यात आम्हाला असं कळलेलं आहे का ग्रामीण भागात जी आपल्या शासनाची जी आरोग्याची सेवा आहे पाहिजे त्या प्रमाणात आपलं काम होत नाही किंवा त्यांना लाभ भेटत नाही आणि त्याच्यामुळे त्या सामान्य लोकांना, गोरगरिबांना ज्या व्याध्या होतात त्या व्याध्याचे निदान लागत नाही आणि निदान न लागल्यामुळे ती व्याधी वाढत जाते आणि नंतर त्यांना त्याचा वाईट परिणाम खूप भोगावा लागतो। परंतु या माध्यमातून काही का असेना थोडासा त्यांना दिलासा मिळणार आहे आणि त्यांना या आरोग्य शिबिराचा फायदा होणार आहे। मोठ्या प्रमाणात आपला नागरिक येत आहेत, त्यांना एक आशेची किरण या महाआरोग्य शिबिरातून दिसत आहे आणि त्यांचा उपचार सुद्धा होत आहे।